जाने या मैं जाने। तुम्ही पण भरपूर अशा टेक्निक केलेल्या आहेत आणि तुम्हालाही वाटतंय की मी टेक्निक करते तरी पण काय काय गोष्टींमध्ये मला निगेटिव्ह वाटतंय किंवा काय काय गोष्टींमध्ये मी पुढे नाही येते, तर त्यासाठी मी काय करायचे. तर त्यासाठी आजची एकदम टेक्निक भारी असणार आहे. सगळ्या टेक्निकची ही बापच टेक्निक म्हणायला लागेल, कारण या टेक्निकला नाव आहे सेल्फ लव्ह. आणि चला तर मग स्टार्ट करूया. हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि आजचा आपला टॉपिक सेल्फ लव्ह वरती असणार आहे. कारण सेल्फ लव्ह हा असा विषय आहे ना, की आपण जास्त ह्याकडे दुर्लक्ष करतो. कारण बाकीच्या आपण टेक्निक करतो, बाकीच्या सगळ्यांचं म्हणजे बऱ्याच टेक्निक करूनही आपल्याला कधी कधी यश नाही मिळत, कारण आपण स्वतःवर कधी प्रेम जास्त करत नाही आणि स्वतःसाठी कधी पण वेळ देत नाही. त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. कधीही आपण स्वतःसाठी थोडा वेळ म्हणजे दिवसातून राखून ठेवायला हवा. जर तुम्हाला वाटत असेल की मी स्वतःसाठी वेळ नाही देत आहे, तर आजपासून हे नक्की तुम्ही ट्राय करा आणि स्वतःसाठी निदान थोडा वेळ तरी वेळ द्या. स्वतःशी बोलत जावा. म्हणजे काहीही विषय असेल, तुम्ही एखादी गोष्ट जरी अचीव केली तरी स्वतःला की वेल डन म्हणत जावा. म्हणजे स्वतःसाठी वेळ काढून स्वतःसाठी आपण स्वतः वेल डन बोलणं म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे. कारण या गोष्टींमुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि प्रत्येक वेळेला आपण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू शकत नाही. स्वतःशी बोलणं आणि स्वतः कॉन्फिडंट राहणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. काय काय वेळेला आपल्याला अशा गोष्टी म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्यामध्ये हे कमी आहे, ते कमी आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करायच्या आहेत, कारण देवानी सगळ्यांना एक प्युअर सोल म्हणून पाठवलेलं आहे. प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं, प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. कोणाला काय प्रॉब्लेम असतात, कुणाला काय प्रॉब्लेम असतात, तर ते दुर्लक्ष करायचे आहेत. कारण त्या म्हणजे याच्यावरच आपण जर लक्ष केंद्रित ठेवलं, म्हणजे कायम जर त्या काय बोलतात ना, त्याच्यावरच तुम्ही लक्ष केंद्रित ठेवलं की मला हा प्रॉब्लेम आहे, मला तो प्रॉब्लेम आहे, मी नीट झाले तर मी हे बोलेल, तर तसं न करता तुम्ही आजपासूनच स्वतःवर प्रेम करत जावा. स्वतः आरशासमोर उभं राहून स्वतःशी अफर्मेशन द्या की मी खूप छान आहे. म्हणजे असे अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःवर देत जावा आणि स्वतःसाठी नेहमी वेळ काढत जावा. कारण ह्याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक पडणार आहे. तर ही गोष्ट नक्की आजपासून ट्राय करा आणि पहा सेल्फ लवची जादू किती भारी आहे. तुम्हाला वाटत असेल तर अजून एक गोष्ट सांगते मी. स्वतः मोबाईलमध्ये एखादा आपला पिक्चर घ्यायचा आहे आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहेत. म्हणजे जे जे तुम्हाला वाटतात चांगले ते अफर्मेशन द्यायचे आहेत स्वतः. आणि त्या अफर्मेशनमुळेही तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फरक पडणार आहे. स्वतःमध्ये जे काही कमी आहे त्यामध्ये नेहमी दुर्लक्ष करत जावा. कारण देवानी सगळ्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीत 100% केलेलं नाही आहे. त्यामुळे स्वतःवरती नेहमी असा जास्त विचार करण्यापेक्षा, स्वतःच्या कमींवरती पण विचार करण्यापेक्षा स्वतःवर एकदम विश्वास ठेवून कॉन्फिडंट राहून आपण स्वतःवरती प्रेम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, तर आपल्या शरीराची काळजी, आपली काळजी स्वतः आपण घ्यायची आहे. कारण ह्या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो. तर सेल्फ लव्ह आपण जर म्हटलं तर त्यामध्ये पहिल्यांदा येतं सेल्फ डिसिप्लिन. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्वतः डिसिप्लिन स्वतःला लावून घ्यायचं आहे. आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपण व्यायाम करायचा आहे किंवा चांगले चांगले डाएट आपण आपल्या आरोग्यामध्ये चेंज करायचे आहे. आपल्या शरीराची म्हणा, आपली म्हणा, आपण स्वतः काळजी घ्यायची. आणि यालाच तर सेल्फ लव्ह म्हणतात ना, की नेहमी तुम्ही म्हणणार की मला खूप पिंपल्स आलेत आणि मग दुसऱ्यांना बघून तुम्हाला असं वाटणार की याला पिंपल्स नाही किंवा हिला पिंपल्स नाही, मलाच काय येतात. मग ह्या गोष्टी सोडून द्यायच्या. देवानी प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बनवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला 100% असूच शकत नाही ना. त्यामुळे नेहमी आपण आपल्यावरती कमी विश्वास ठेवतो, त्यामुळे बाकीच्या गोष्टी आपल्याकडे येत नाहीत. आणि तुम्ही सेल्फ लव्ह करून बघा, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतील. तुम्ही खुश राहाल. किंवा तुम्हाला असं वाटतं की मी कोणाशी बोलल्यावरच मला छान वाटतं, तर तसं न वाटता तुम्ही स्वतः तुम्हाला जे जे आवडतं तसे गाणी ऐकू शकता किंवा तुम्हाला जे काही छंद आहे ते जोपासू शकता. त्यामुळे तुमच्या ज्या माइंडच्या पॉझिटिव्हमध्ये फरक पडणार आहे. तुम्ही खुश राहणार आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी ज्या लवकर आकर्षित होणार आहे. याच्यामुळे सेल्फ लव्ह हा केलाच पाहिजे तुम्ही नेहमी आणि रोजच. मी म्हणते स्वतःशी 10 मिनिटं तरी बोललं पाहिजे. आपल्या शरीरासाठी आपण योगा, व्यायाम अशा गोष्टी केल्या पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. आणि सेल्फ लव्ह म्हटलं तर ह्या गोष्टी येतातच, कारण तुम्ही सेल्फ डिसिप्लिन लावता. जर तुम्ही कम्फर्ट झोन सोडत नसाल तर तुम्ही ह्या गोष्टी करूच शकत नाही. आणि काय काय वेळेला आपण ह्या गोष्टींना नंतर करू, नंतर मी करेल,
मग मला हे असंच का, मला ते तसंच का, सगळ्यांना लवकर भेटतं. तर तुम्ही ह्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये असे बदल करून पहा आणि त्यानंतर पाहू शकता की बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडू शकतो. आणि सेल्फ लव्ह म्हणजे केल्यानंतर जे काही मॅजिक होतात ना, तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला कळेल. तुम्हाला वाटत असेल की आता आपण पिंपल्सच उदाहरण घेतलं मगाशी, तर तुम्ही त्यावरच जास्त लक्ष केंद्रित केलं तर ते मला नेहमी पिंपल्स का येतात. तर तुम्ही धन्यवाद युनिव्हर्सला बोला ना, की माझे पिंपल्स लवकर गेलेले आहेत. असं बोला ना, मी खूप छान दिसते, मी खूप सुंदर आहे. कारण प्रत्येक जो प्युअर सोल आहे, जे युनिव्हर्सने, जे देवाने प्रत्येकाला इथे युनिव्हर्सवर पाठवलं आहे, प्रत्येकजण सुंदर आहे. त्यामुळे अशा गोष्टींवर जास्त विचार न करता तुम्ही जसे आहात तसेच सुंदर आहात. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते. तुमच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असणार आहे, तो तुम्ही जगाला दाखवा किंवा तुम्हाला जो छंद आहे तो तुम्ही जोपासा. त्यामुळे तुमचं माइंड जे आहे ते रिलॅक्स राहणार आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त जाण्यापेक्षा ह्या गोष्टींमध्ये तुम्ही जास्त विचार करा आणि जास्त काम करा, तर बघा तुमची ग्रोथ त्या दिशेने भरपूर प्रमाणामध्ये होणार आहे आणि वेगळ्या दिशेने तुम्ही लवकर वाटचाल करणार आहात. म्हणजे सक्सेसच्या याच्यामध्ये तुम्ही लवकर वाटचाल करणार आहात. त्यामुळे अशा गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे आणि बाकीच्या निगेटिव्ह लोकांपासून तुम्हाला लांब राहायचं आहे. कारण आपण काय काय वेळेला निगेटिव्ह लोकांमध्ये राहिल्यामुळेही आपली पॉझिटिव्हिटी कमी होत जाते. त्यामुळे आपण आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह गोष्टी जास्त आपण आत्मसात करायला पाहिजे. पॉझिटिव्ह आपण गोष्टी ऐकल्या पाहिजे. त्यामुळे आपल्या पॉझिटिव्हमध्ये, आपल्या विचारांमध्ये त्या पॉझिटिव्ह म्हणजे विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये उत्पन्न होणार आहे. निगेटिव्ह लोकांमध्ये राहिल्यानंतर ही आपली निगेटिव्ह माइंडसेट तयार होते. त्यामुळे ह्या गोष्टी आपण वेगळ्या तऱ्हेने काय काय गोष्टी बघायला लागतो. म्हणजे मी काहीच करू शकत नाही असं आपल्याला वाटतं. कारण काही काही लोकांना असं बोलण्याची सवय असते की हे थोडी होऊ शकतं. तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर ते काही काही लोक पहिल्यांदा निगेटिव्ह गोष्टी बोलतात. त्यामुळे अशा लोकांच्या सानिध्यात राहणं किंवा अशा लोकांना ह्या गोष्टी सांगणं तुम्ही टाळा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून तुमच्याकडे जे काही आहे ते करायला लागा. तर बघा तुम्ही नक्कीच म्हणजे सक्सेसफुल व्हाल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त राहण्यापेक्षा तुमच्या स्वतःवरती प्रेम करून स्वतःवरती जे आवडीचे छंद आहेत ते जोपासून वेगळ्या प्रकारे काहीतरी तुम्ही म्हणजे अचीव करू शकता. तर ह्या गोष्टी सेल्फ लव्ह मध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. कारण सेल्फ लव्ह हा खूप इम्पॉर्टंट असतो. बाकीच्या तुम्ही टेक्निक करू शकता, पण जी काही आतमधून आपल्यामध्ये चाललेले जे विचार असतात ना ते निगेटिव्ह असतात. तर याच्यासाठी आपण आपल्याला स्वतःला हील करण्यासाठी स्वतःवरती प्रेम करायला लागतं. त्यामुळे आपण अगोदर आपल्यावरती प्रेम करायला शिकायचं आणि त्याच्यानंतरच बाकीच्या टेक्निक आपल्या जास्त प्रमाणामध्ये सक्सेसफुल होणार आहेत. त्यामुळे तुम्ही सेल्फ लव्ह करा, स्वतःशी प्रेम करा आणि त्याच्यानंतर म्हणजे पाहू शकता तुम्ही याची जादू किती मस्त आहे. आणि सेल्फ लव्हनी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे चुंबकासारख्या खेचून येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये हे केल्यानंतर फरक पडणार आहे. आणि सेल्फ लव्ह जर म्हणजे करायचं असेल तर तुम्ही रात्री झोपताना स्वतःसाठी ग्रॅटिट्यूड लिहू शकता. रोज झोपताना तुम्ही ग्रॅटिट्यूड लिहा. धन्यवाद धन्यवाद प्रत्येक गोष्टीला युनिव्हर्सला बोला. तुम्ही 5 ते 10 मिनिटं रोज काढू शकता. जर तुम्हाला पण असं काही वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये भरपूर निगेटिव्ह गोष्टी आहेत आणि मी त्या कशा बाजूला करू, तर ह्या गोष्टी तुम्ही ट्राय करून बघा. कारण जर तुम्हाला कुठल्याच टेक्निक जर लागू होत नसतील तर ही टेक्निक तुम्ही एक करून बघा आणि याची जादू वेगळीच आहे. ती बघा. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला अफर्मेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन देत जावा. सकाळी उठल्यावर आरशात आपण बघतानाही आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देण्याची सवय करा आणि स्वतःवरती काम करा. व्यायाम, योगासनं ह्याच्यामध्ये वेळ घालवा किंवा जे आहे काय म्हणतात ना, ज्या गोष्टी आहेत ना, बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा आपण आपल्या शरीराला हेल्दी डाएट वगैरे देण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या शरीरावरती प्रेम करतो हे होतं. जर तुम्ही काही काही गोष्टी स्मोकिंग वगैरे, दारू पिणं, तर हे सेल्फ लव्ह नसतं ना. स्वतःच्या शरीराला आपण प्रेम करतोय तर आपल्या शरीराची आपण काळजी पण घ्यायला पाहिजे किंवा त्या दृष्टीने आपण प्रयत्नही करायला पाहिजे. त्यामुळे सेल्फ लव्ह म्हटल्यावर ह्या गोष्टी येतातच आणि स्वतःच्या माइंडला नेहमी पॉझिटिव्ह ठेवणं हेही सेल्फ लव्हच आहे. त्यामुळे तुम्हाला जर अशा गोष्टी कधी मनामध्ये येत असतील तर नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा विचार करा. सेल्फ लव्ह हा विषय जर खूप आवडत असेल तर या गोष्टी नक्की करून बघा आणि मला माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. सेल्फ लव्ह हा व्हिडिओ मला असं वाटलं आज बनवावा आणि त्यामुळे मी या विषयावरती बोलते. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. तर पुढच्या वेळेला आपण छान असा व्हिडिओ घेऊन भेटणारच आहोत. तर तुर्तास तरी थांबते मी आता.